पुण्यामधल्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहामध्ये प्रचंड गैरसोयी असल्याचं समोर आलेलं आहे। इमारतीमध्ये साप आणि उंदीर आढळत असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। वसतिगृहामध्ये साप आल्यामुळे अखेर या मुलींनीच सर्पमित्रांना बोलवलं। गेल्या आठवड्यामध्ये वसतिगृहामध्ये काही उंदीर इथल्या मुलींनी पकडले होते। तसंच वीज, पाणी, फिल्टर, वायफाय आणि बेडची कोणतीही सुविधा या वसतिगृहात नाहीये। त्यामुळे प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे विद्यार्थिनींमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय। मी आता सध्या पोस्ट ग्रॅज्युएशनला आहे। इथं ही बिल्डिंग इथं 3 वर्ष झाली की इथं शिफ्ट झाली आहे। पण याचा स्टार्टिंगपासून प्रॉब्लेम आहे की लाईट, पाणी ह्या बेसिक नीड्स पण 3 वर्ष झाले की आमचं म्हणजे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही। आणि हॉस्टेलच्या बाजूलाच पटरी आहे। इथे कसा अभ्यास करणार पोरी? म्हणजे दर 5 मिनिटाला यासारख्या ट्रेन येत जात राहतात। तुम्ही तुम्ही पाहू शकता या ट्रेनचा आवाज किती अत्यंत म्हणजे खूप आवाज आहे या ट्रेनचा। या आवाजामुळे अभ्यास देखील होत नाही। की एवढं गवत आहे त्यांना इथे दिसतंय तर सचिव साहेबांना सांगते आमच्या हॉस्टेलमध्ये आम्हाला सापही धरता येतात। पण जर तुम्ही असं म्हणत असाल की तुम्ही नैसर्गिक आहे, साप तुम्हाला धरता येत नाही, आम्हाला सापही धरता येतात, आम्ही साप धरू आणि मंत्रालयात आणून सोडू। लाईट येते जाते, जेव्हा लाईट येते तेव्हा पाणी जातं, जेव्हा पाणी येतं तेव्हा लाईट जातं। आम्हाला जेव्हा आम्ही पीओ साहेबांसोबत आम्ही आंदोलनामध्ये होतो तेव्हा मॅडम आम्हाला बोलल्या की वायफाय वगैरे सगळ्या सुविधा करून दे। वायफाय लावलेत पण वायफाय चालतच नाहीत। आम्ही पीओ सरांना सांगितलं होतं की आम्हाला वायफाय वगैरे पाहिजे प्रत्येक फ्लोअरला। तर 2 दिवस तर फक्त बाहेरच वायफाय लावलेलं होतं, त्यांना वाटलं न्यूजवाले वगैरे येणार म्हणून। मग आम्ही नेहमी मॅडमला म्हणलं की आम्हाला वायफाय म्हणजे मेन म्हणजे लायब्ररीमध्ये असते ना, मुलींना क्लास करायला म्हणजे रूमच्या बाहेर निघून कनेक्ट करावं लागत होतं। आमची स्टडी रूम आहे, आम्ही 206 मुली आता इथे शिकतोय। आमच्या स्टडी रूमला आम्हाला फक्त 4 टेबल आहेत, एक कम्प्युटर आहे तो सुद्धा बंद आहे। कॅमेरा किरण काजळे, सागर आवर, साम टीव्ही, पुणे।